2 तासाच्या फिल्मचं 4 तास नरेशन चाललं होतं. अत्यंत रंगवून छान गोष्ट सांगितली त्यांनी. प्रियाचं नाव आलं आणि मी असा एक निश्वास टाकला की चला आता मला काही कळेल, कुठचेही प्रश्न मी तुला विचारणार नाही, आता हे सगळं छान होणार आहे. सिनेमाची कथा ही सिनेमाचा हिरो आहे. त्याला मुक्ताचा फोन आला, मी लंचला जातेय, तू येतेस का? म्हणलं हो येते. मग आम्ही दोघींनी मिळून ती कुंभावली थाळी खाल्ली, तिकडेही खूप गप्पा मारल्या. ज्या प्रकारे उर्मिला तिचे ओठ वापरते किंवा हा सेक्शन वापरते आणि ज्या प्रकारे मानसी वापरते याच्यात खूप फरक आहे. अजून मी असंभव गोष्ट केलेली नाही. कालच कदाचित मी केली. मी एका रॅम्प वॉकवर चालली आहे. जे असंभव नाही पण माझ्यासाठी फारच लांबचं वाटलं मला. मी बंजी जम्पिंग असंभव मी कधीच नाही करू शकत. म्हणजे त्या कावळ्याला खायला घातलं तर मला असं वाटतं की मी आईसाठी काहीतरी केलं. सो पुनर्जन्म म्हणून नाही, पण कधी कधी ह्या फिलिंग्स असतात. त्यांना वाटतंय मी यशस्वी आहे, पण मला वाटतंय की मी यशस्वी नाहीये. सो ते मानण्यावरती असतं. तिने इतकं योग्य आणि खरं सांगितलेलं आहे की मला यात काही शब्द अजून सांगायचं नाही. परफेक्ट. वा 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 वा. जगण्यातल्या संभाव्यतेच्या शक्यता लक्षात आल्यानंतर नेमकं असंभव काय आहे हे आपल्याला खरं तर कळू लागतं. जाणून घेता येईल आपल्या दोघांकडे असा आयुष्य वेगळ्या अर्थाने जगणाऱ्या आणि रुपेरी पडद्यावरही तितक्याच घट्टपणे पकडून एक वेगळं जीव घेणं रसायन असणाऱ्या दोघी जणी आपल्या सोबत आहेत, मुक्ता आणि प्रिया. मग दोघींचंही खूप खूप स्वागत आहे नेटसअप मध्ये. थँक्यू. असंभव हे नाव ज्या वेळेला पहिल्यांदा ऐकल्यावर किंवा ओव्हरऑल आपल्याकडे असंभवचं असणारं लिनिएज फार मोठं आहे, तर आता अशा पद्धतीची ही फिल्म करावी या सगळ्या गोष्टीबद्दल नेमकं मनात काय आलं आणि ही आपण करायला हवी अशी ठिणगी कधी पडली? आपल्याला बरेचदा काय होतं की गोष्ट खूप छान पद्धतीने सांगितली जाते, पण ती प्रत्यक्षात आणण्याकरता म्हणजे कागदावरची 2D अक्षरं 3D 4D होताना बघताना ते खूप साऱ्या एजन्सीज त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. निर्मितीपासनं सुरुवात होते, क्रिएटिव्हिटीला प्रत्यक्षात उतरवण्याकरता चांगले भक्कम निर्माते लागतात. तर ही गोष्ट जेव्हा कपिल भोपटकरनी नरेट केली माझ्या घरी, जवळपास आम्ही 2 तासाच्या फिल्मचं 4 तास नरेशन चाललं होतं. अत्यंत रंगवून छान गोष्ट सांगितली त्यांनी आणि मला आवडली. डबल रोल होता, पुनर्जन्म होता, आपल्या सगळ्यांचा आवडता जॉनर. मी सगळ्यांचा नाही म्हणणार, मला स्वतःला खूप आवडतं. सस्पेन्स आवडतो, पुनर्जन्माविषयी एक वेगळं आकर्षण वाटतं की काय असेल का. पण माझा प्रश्न तोच होता की अरे सचित, मोठी वाटते ही फिल्म, तर ती तशी दिसणार आहे का मुळात? कारण आपल्या मनात जे असतं ते दाखवणं अवघड असतं बरेचदा. त्याला तसा बॅकग्राऊंड स्कोर पाहिजे, सिनेमॅटोग्राफर पाहिजे, तसे लोकेशन्स पाहिजेत. तर ही फिल्म आधी लंडनला शूट करणार होते आणि लंडनला मी एक फिल्म आधी शूट केली आहे, तर मला माहिती होतं की तिथे खूप रिस्ट्रिक्टेड सुख सोयींमध्ये वेळामध्ये तुम्हाला काम करायला लागतं आणि ही फिल्म तशी नसती होऊ शकली पूर्ण. तर त्याच्याविषयी चर्चा चालली होती आणि मग सचितनी त्या सगळ्या त्यांच्या निर्मात्या मित्रमंडळींबरोबर निर्णय घेतला की नाही, ही आपण भारतातच करतोय, पण ती लगेच कट टू कोकणातल्या वाड्यात न आणता आपण त्याला एक ग्रँड स्वरूप देतोय आणि ते सगळं जे थ्रिलरसाठी आवश्यक जे वातावरण आहे, अगदी हवेतल्या धुक्यापासून फरक पडतो. ढग उतरलेले आहेत, ओव्हरकोट्स घातलेत लोकांनी, काहीतरी गूढ हवेली आहे, ह्या सगळ्यांनी खूप इम्पॅक्ट येत असतो आणि आपण नैनितालला शूट करतोय. तर मी म्हणलं की हे सुपर्ब आहे, हे छान आहे आणि याचा भाग व्हायला मला नक्की आवडेल, कारण ती तितक्या ताकदीने सांगितली गेली पाहिजे. मग दुसरा भाग होता की आता ही गोष्ट तर खूप छान सांगितली, पण हे संवाद रूपाने इतक्या ताकदीने येणार आहे का? तर म्हटलं तू काळजी करू नको, गिरीश जोशी संवाद लिहितोय. म्हटलं चला, आणखीन एक बाजू तुम्ही जिंकलीत. मग आता हे कसं दिसेल? तो म्हटला प्रसाद भेंडे सिनेमॅटोग्राफर आहे. म्हटलं तू छान सगळं करतोयस. आणि मग आम्ही नैनितालला गेलो, शूट सुरू झालं. अर्थात तिथे चॅलेंजिंग गोष्टी होत्या. जितकं ते रम्य आणि सुंदर दिसतं तितकं चॅलेंजिंग असतं. थंडीमध्ये काम करणं वगैरे थोडं अवघड होतं, पण ते त्या इफेक्टसाठी ते तितकं गरजेचंही होतं आणि ते सगळ्यांनी आम्ही मिळून पार पाडलं. निर्मात्यांचं विशेष कौतुक. प्रिया आली, मला एक मैत्रीण आल्यामुळे आधार मिळाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यातली सगळी पात्र खूप जास्त महत्वाची आहेत आणि ते पात्र कोण करणार आहे याच्याविषयी, म्हणजे आपला जोडीदार आयुष्यातला कोण असावा याच्याविषयी किती चिंता असते. तसं कास्टिंग चांगलं होण्याकरता ते मी अत्यंत काळजीत होते, कारण प्रियाचं कास्टिंग खूप उशिरा झालं या सिनेमातलं.
आणि प्रियाचं नाव आलं आणि मी असा एक निश्वास टाकला की चला आता आता मला काही कळेल, कुठचेही प्रश्न मी तुला विचारणार नाही, आता हे सगळं छान होणार आहे. आणि तसंच झालं. प्रयत्न खूप मनापासून केलाय. मला डबल रोल करायला मिळालाय. 2 काळातल्या 2 स्त्रिया मला साकारायला मिळाल्यात. आणि सिनेमाची कथा हे सिनेमाचा हिरो आहे. वा. छान. असंभव्य असणाऱ्या गोष्टी संभव्य कधी वाटायला लागल्या तुझ्या दृष्टीने? कारण शेवटी आल्यानंतर बाकी बऱ्याच गोष्टी जुळलेल्या असतात. अशा वेळेला नेमकं आपलं नेमकेपण आणि तुला खूप प्रिसाईज लागतं त्या सगळ्या गोष्टी. सो खरं तर मी जसं म्हटलं, आय थिंक माझी एंट्री 15-20 दिवस आधी झाली असेल शूटच्या. सो तोपर्यंत समहाव बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या शिजलेलं. हा म्हणजे आणि तोपर्यंत जसं तू म्हणालास तसं त्यांचं सगळं ठरलं होतं. सो त्या ठरलेल्या ह्याच्यामध्ये जर मी बसू शकत असेल तरच ते वर्कआउट होणार होतं, नाही तर नाही. पण मला असं वाटतं की ह्याच्यासाठी मी जितके प्रयत्न घेतले त्यापेक्षा कैक पटीने जास्त ह्या प्रोडक्शननी, डिरेक्शन टीमनी जास्त प्रयत्न केले. कारण ते माझ्याकडे जोपर्यंत पोहोचले होते तोपर्यंत माझंही शेड्यूल ऑलरेडी ठरलं होतं, त्यांचंही शेड्यूल ऑलरेडी ठरलं होतं. पण ती जुळवून आणण्याची जबाबदारी त्यांनी जास्त घेतली माझ्यापेक्षा. सो खरंच हे त्यांचं अत्यंत मनापासून क्रेडिट आहे. कारण त्यांनी जर ते जुळवून नसतं आणलं तर हे नसतं झालं. कारण माझा नाटकाचा प्रयोगच लागला होता सिंगापूरचा दौरा. त्यामुळे मला तो कॅन्सल करणं शक्य नव्हतं. म्हणजे माझ्याकडे मोजक्याच तारखा होत्या. तर नेमक्या त्यांना हव्या त्या तारखांमध्ये एवढेच दिवस माझ्याकडे आहेत, एवढे नाही आहेत, हे बसवून त्याच्यात ते शेड्यूल मॅनेज करणं, मग त्यातही कॉम्प्रोमाइज न करता तिचं सगळं काम काढणं, हे सगळं खूप महत्वाचं होतं. तेही जसं ती म्हणाली तसं की खूप ऍडव्हर्स कंडिशन्समध्ये, की थंडी होती, आम्ही नैनितालला शूट करत होतो. असं की आपलं रोजचं मुंबई पुण्याचा सगळा भाग नव्हता की जिकडे आपल्याला सगळंच हँडी असतं. अशा वेळेला हे सगळं योग्य रीतीने जुळवून आणून करणं हे डिरेक्शन टीम आणि प्रोडक्शन टीमचं क्रेडिट आहे. पण ते जुळलं, त्यामुळे मी असंभव या चित्रपटाचा भाग होऊ शकले. निश्चित या सगळ्यामध्ये तुमची एकत्र असणारी तिसरी फिल्म, या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. आणि तुमचं एकमेकींबरोबरचं असणारं इक्वेशन म्हणजे मगासपासून मी बघतोय, पण त्याला एक तशा अर्थाने दोघी जणी एकत्र आल्या की एकतर प्रोडक्शनला किंवा PR टीमला तरी थोडंसं जरा धाकधूक असतं, पण तुम्ही दोघे आत म्हटल्यावर ते निश्चिंत असतात असं मला पहिल्या बऱ्याच दिवसांनी कोणत्या तरी सेटवर वाटलं. म्हणजे माझ्यासाठी वन ऑफ द कारण चित्रपट स्वीकारताना जसं कथा हे तर होतच, मला काय रोल करायला मिळतोय हे तर होतच, पण एक खूप महत्वाचं कारण हेही होतं की मुक्ता या चित्रपटात आहे आणि मला मुक्ता बरोबर काम करायला मिळणार आहे. आणि प्रत्येक वेळेला सेटवरती आमच्या दोघींचंही असं होतं की अजून एक सीन आपल्याला द्यायला हवा होता, नाही अजून एक सीन आपण एकत्र करायला हवा होता. तर मला असं वाटतं की हे फिलिंग एकमेकींबद्दल अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून असणं हेच म्हणजे दिस स्पीक्स मच लाउडर देन एनिथिंग एल्स. आम्ही दिस इज हू वी आर. आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट एकमेकींबरोबर केलेत आणि त्या दिवशी आम्ही असं एक विचार करत असताना आमच्या लक्षात आलं की साधारण 3ही चित्रपट असे 5 ते 7 वर्षांच्या काळांनीच केलेत. म्हणजे असा एक 2010-11च्या दरम्यान एक केला, मग 17च्या दरम्यान एक केला आणि आता 2025च्या दरम्यान एक केला. सो पुढचा चित्रपट करायला एवढा वेळ लागू नये. लागू नये. खरं. खूपच सुखद अनुभव आहे तिच्याबरोबर काम करण्याचा. नुसतं स्क्रीनवरचे गिव्ह अँड टेक नाही, ऑफ स्क्रीन सुद्धा छान केमिस्ट्री असणं, वेगवेगळ्या पुस्तकांबद्दलच्या गप्पा मारता येणं, तू काय पाहिलंयस मी काय पाहिलंय ह्यावरती बोलणं. मला ती अभिनेत्री म्हणून इतकी आवडते की ती काय पद्धतीने तिच्या कामाकडे बघते किंवा ती काय पद्धतीने आत्ताच्या तिच्या लाईफ फेजकडे बघते, ह्याच्यातनं तिच्याबद्दल ज्या 4 गोष्टी कळतात माणूस म्हणून, त्याच्यातनं मलाही माझ्याबद्दल काहीतरी कळत असतं. सो ओव्हरऑल लाईफ एक्सपिरियन्सेस बद्दल समजणं आणि तितकी आमची अत्यंत निखळ आणि ट्रान्सपरंट मैत्री आहे की आम्ही एकमेकींशी खूप छान स्वच्छ बोलू शकतो. दोघींनाही साध्या राहण्याची आणि चांगलं खाण्याची आवड आहे. तरी म्हणजे मला तशी कमी आहे, पण मला असं तिकडे गेल्यानंतर खूप आवडतं. असं आम्ही गेलो आणि पहिल्या दिवशी जेव्हा सुट्टी मिळाली किंवा लेट कॉल टाइम होता, ऍक्च्युली सुट्टी नाही, त्यावेळेला मुक्ताचा फोन आला, मी लंचला जातेय, तू येतेस का? म्हणलं हो येते. मग आम्ही दोघींनी मिळून ती कुंभावली थाळी खाल्ली, तिकडेही खूप गप्पा मारल्या. असं मला असं वाटतं की या सगळ्याचा फायदा तुम्हाला
माणूस म्हणून बेटर करण्यासाठी तर होतोच, पण ऑन स्क्रीन केमिस्ट्री बेटर होण्यासाठी सुद्धा होतो. सो तिन्ही चित्रपटांमध्ये आता बाकीच्या 2 चित्रपटांचं ती सांगेल, कारण मी याच्याचबद्दल खूप बोलले. पण तिन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तिच्याबरोबर स्क्रीन एक्सप्लोअर करायला मिळाली. एकदा बहीण म्हणून, एकदा माझी सावत्र आई म्हणून, आणि या चित्रपटामध्ये आमच्या दोघींचं काय नातं आहे ते तुम्हाला 21 नोव्हेंबरला चित्रपटामध्ये कळेल. निश्चित. अगोदरच्या 2 सिनेमांमध्ये गवसलेली प्रिया नेमकी कशी होती आणि आत्ताची असणारी प्रिया फरक अ, पडलाय की? नाही, काय होतं, इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की माणूस म्हणून पण तुम्ही ग्रो होत असता. म्हणजे 5-6 वर्षाच्या अंतराने एक काम करताना वैयक्तिक आयुष्यातल्याही इतके टप्पे बघितलेले असतात माणसानी. आणि अ, वेगवेगळ्या फेजेसमध्ये मी प्रियाला बघितलं. म्हणजे आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करत होतो तेव्हा त्यांचं नुकतंच लग्नच झालं होतं किंवा होणार होतं, अशी स्टेज होती प्रियाची. मग आम्ही दोघीच्या वेळेस प्रिया पूर्ण एक घरातलं सगळं म्हणजे जबाबदारी आणि असंख्य गोष्टी सांभाळत, ते आहेच ती मल्टीटास्किंग. म्हणजे आम्ही सेटवर माझ्या हेअरड्रेसर ताई होत्या. ती खूप बडबड करणं हे तिचा एक स्थायी भाव आहे. आणि ते डिअर डायना वगैरे कॉलम असतात ना, हो. की काही प्रॉब्लेम आला की त्या डायनाला आपण, तशी ती डिअर डायना आहे. त्यामुळे ती सातत्याने, ऐक ना मी काय म्हणते, तू इकडे जा वगैरे असं. तर आम्ही, आमच्या हेअरड्रेसर त्यांनी सांगितलं की प्रिया खरं तर डॉक्टर आहे. आणि ती मग त्यांना खरं वाटलं, कारण ती तेव्हा घरी तिच्या म्हणजे आईचं आजारपण वगैरे चाललं होतं, तर ती सगळं ते मॅनेज करत होती आणि काम करत होती. आणि त्याचा कुठेही अभिनिवेश नसतो की ती काय काय करत असते वेगळ्या. मी आता सुद्धा सावेंची सारखा एक ब्रँड ती तिच्या बहिणीबरोबर सांभाळते. त्याचं कुठेही अभिनिवेश नाहीये की मी एक व्यवसाय वेगळा करते आहे आणि काम करते आहे, असं काही नाहीये. ते आहे, इनबिल्ट आहे ते, तसंच बनलेलं आहे ते पात्र. तर तेव्हा ती त्या सगळ्या मेडिकल ह्याच्या फेज मध्ये होती. तर आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना खरं वाटलं, म्हटलं तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तिला विचारा, ती इमिजिएटली ती हे करू शकते प्रॉब्लेम. तर त्यांनी एकदा मला विचारलं की मला हे दुखतंय, तर मी म्हणलं हो, त्या सांगतात औषधं वगैरे. तर अशी प्रिया बघितली आहे मी. ते या सिनेमात, त्या मधल्या काळामध्ये तिने वेगळ्या भाषांमध्ये काम केलं, वेगळ्या सिरीज मध्ये ती खरंय. काम करते आहे. तर यावेळेस मी तिला विचारत होते की प्रिया मी कसं करू, काय करू शकते. तिने मला लगेच धडाधड लगेच काही नंबर्स दिले की तू या माणसाशी बोल, यांना कॉन्टॅक्ट कर, तू काय करते आहे सध्या, मी काय करते आहे. तर त्याची जी माणूस म्हणून एक इमोशनल ग्रोथ पण असते ना, Correct. ते तुमच्या कामात दिसत राहतं. तर हे पात्र साकारताना पहिला शॉट प्रियाने जो दिला, काही अतिशयोक्तीने, अत्यंत ट्रिकी इमोशनल सीन मध्ये ती पहिल्यांदा मला दिसली यामध्ये. की आम्ही त्यातला थोडासा पार्ट ट्रेलर मध्ये पण दिसतो की ती आमचं स्वागत करते आहे कुठेतरी. आणि मी आपल्याला एक हे असतं ना की हे पात्र कसं उभं राहील, मी कसं करेन, याच्याविषयी जे मी विचार करते, त्याच्यापेक्षा ती ज्या पद्धतीने आली आणि तिने ते केलं, तर मला तिथे बदललेली प्रिया दिसली माणूस म्हणून. की खूप अनुभव घेतलेला माणूस जेव्हा एक एक भूमिका घेऊन उभा राहतो आणि करतो, तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने उमटतं. त्याचा अनुभव दिसत राहतो, त्याची ग्रोथ दिसत राहते. आणि ते विटनेस करताना जवळच्या मित्रमैत्रिणींचं खूप मजा वाटते. त्यामुळे इतक्या वर्षाने त्याच्यावर काम करताना मला असं वाटलं, वाव, मजा आली. दाद द्यावीशी वाटली की काय हा हा जो मधला एक तू काहीतरी काढलंस ते खूप सॉलिड होतं. किंवा ती हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये बोलते आहे या सिनेमात. तर ती जी कमांड होती भाषेची तिच्या, की तर म्हटलं हे खूप चांगलं केलंय हिनी. तर हे बघत असताना, अनुभवताना मला खूप छान वाटलं की आपली एक चांगली मैत्रीण, उत्तम अभिनेत्री, आणि जिच्याबरोबर आपल्याला काम करावं असं वाटतं. नाटकातलं तिचं काम बघितलंय मी, तिच्या सिरीज बघून इमिजिएटली की हे छान झालं, मी बघितलं, आत्ताच मी बघून घाबरले वगैरे सगळं. पण प्रत्यक्ष स्क्रीन जेव्हा शेअर करतो, तेव्हा आपल्याला हावराटासारखा तो भाग आपल्यात घेता येतो. आणि तो मला या सिनेमात घेता आला तिचा, आणि मला छान वाटलं त्यामुळे खूप. खूप सूक्ष्म, तरल आणि तेवढंच नेमकेपणाने टिपणं आणि अभ्यासपूर्ण असणं ही मुक्ताची खासियत आहे. आणि तेवढीच तू उत्स्फूर्त आहेस. तर ह्या दोन्ही गोष्टींचं म्हणजे तू मुक्ताकडे कशा अर्थाने पाहतेस म्हणजे या सगळ्या गोष्टी बघत असताना ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून तिचं क्षितिज विस्तृत किंवा कक्षा रुंदावत झाली? मला ना 2 गोष्टी तिच्या खूप जास्त आवडतात. जे तू आता तिच्या अभिनय शैलीचं किंवा तिच्या क्राफ्ट बद्दल जे काही तू म्हणलास ते तर सगळं आहेच, आणि ते सतत दिसत राहतं. आणि
त्याच्यासाठी तिला ना खूप एफर्ट्स नाही घ्यावे लागत. मला असं वाटतं की ती प्रोसेस तिच्या इतकी इनबिल्ट आणि आतमध्ये असते की ती खूप अलगद स्क्रीनवरती उलगडते. या चित्रपटाच्या बाबतीत ते जास्त डिफिकल्ट होतं, कारण ती एक दिवस पास्ट आणि एक दिवस प्रेझेंट असे सीन्स करत होती. त्यामुळे तिला काळाचाही तिला आणि सचितला दोघांनाही काळाचीही पटापट जम्प करायला लागत होती. पण खरा अभिनेता तोच असतो, किंवा जो म्हणजे काय म्हणतात त्याला, सशक्त अभिनेता तो असतो जो इतक्या क्विकली स्विच करून तिच्या देहबोलीत फरक पडतो, तिच्या नजरेत फरक पडतो, तिच्या ह्या सेक्शन मध्ये फरक पडतो. उर्मिला आणि मानसी साकारताना म्हणजे ज्या प्रकारे उर्मिला तिचे ओठ वापरते किंवा हा सेक्शन वापरते आणि ज्या प्रकारे मानसी वापरते याच्यात खूप फरक आहे. तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण माझे तिचे एक 1-on-1 फार कमी सीन आहे, त्यामुळे मला खूप कमी वेळ मिळाला तिच्याबरोबर या चित्रपटाच्या दरम्यान. पण अभिनेत्री म्हणून मला ती कायमच आवडत आलेली आहे. आणि आता हे जे ती सगळं बोलली ना, ह्याच्यात माझ्यापेक्षाही तिचा मोठेपणा जास्त आहे आणि तिचं श्रेय जास्त आहे. कारण तुम्ही म्हणजे तिची जी अभ्यासू वृत्ती आहे किंवा तिचं जे सतत नवीन शिकण्यासाठीची धडपड आहे आणि मलाही हे करायचंय किंवा मला हे शिकायचंय ह्याबद्दलचा तिचा जो मोकळेपणा आहे ना, तो ह्याच्यातनं दिसतो. कारण मी तिच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तिला एक पैशाचीही कुठे अशी शंका मनात येत नाही की मी माझ्यापेक्षा लहान मुलीला हे का विचारू. मग ते कशाही बद्दल असू देत, म्हणजे आम्ही एकमेकींच्या कामाबद्दल विचारतो तेही असू देत. खरं तर ती माझ्यापेक्षा वयानेही मोठी आहे, अभिनय कारकिर्दीनेही मोठी आहे आणि अनेक पुरस्कार आणि अशी मानाने सुद्धा मुक्ता खूप मोठी आहे. पण हे तिच्यामध्ये इतकं साधेपण आहे. आणि हे साधेपण कुठून येतं? जेव्हा तुमच्यामध्ये नवं काहीतरी सतत शिकत राहण्याची जिद्द असते, धडपड असते, आणि जेव्हा तुम्हाला हे हेरण्याची समज असते की ह्याच्यामध्ये हे चांगलं आहे, ह्याच्यातलं मी हे घेते. माझ्यात अनेक वाईट गोष्टी असतील आणि कदाचित त्या तिला ऑब्झर्व झालेही असतील, पण त्या ती आज बोलणार नाही. पण तेही तिच्याकडे खूप हे आहे की ह्या माणसामध्ये हे नाहीये तर हे मी सोडून देते, पण त्याच्या ह्या बाकी 50 गोष्टी चांगल्या आहेत त्या मी लक्षात ठेवीन. हे तिच्याकडनं माणूस म्हणून खूप शिकण्यासारखं आहे. आणि तिच्या व्यक्ती म्हणून तिच्या स्वतःमध्ये जी शांतता आणि ठहराव आहे ना, तो तिच्या प्रत्येक पात्रात दिसतो. मग ते जोगवा असू देत, आम्ही दोघी मधली अम्मी असू देत, नाहीतर आता या चित्रपटातली उर्मिला किंवा मानसी असू देत. आणि हा अभ्यास तुमचा आयुष्य समजल्याने, आयुष्य जगल्याने, मोकळेपणाने दुसऱ्यातले चांगले गुण घेतल्यानीच येतो. तुम्ही जर स्वतःला महान समजत असाल तर नाहीये. पण दॅट ऍक्च्युली मेक्स हर बिगर. रायटर बद्दल ज्यावेळेला बोलतो त्या कपिल भोपटकर आणि गिरीश अशी 2 नावं येतात. गिरीश बरोबर फायनल ड्राफ्ट पासून किंवा ओव्हरऑल ऑफ स्क्रीन असणारी तुझी केमिस्ट्री आणि त्या सगळ्या एकमेकांना माहीत असणं, आणि त्या सगळ्यात ज्या वेळेला ह्या व्यक्तिरेखा येतात आणि ती गोष्ट आणि त्याचा एक प्रवास सुरू होतो, कशा अर्थाने त्या लेखनाकडे तुम्ही पाहताय? कारण कपिलला मी एकांकिकांपासून बघत आलोय आणि गिरीशचं इतक्या नाटकांमधून आणि वेगवेगळ्या एकांकिकांमधूनही पाहिलं. तुम्हा दोघांचा आत्ताचा या टप्प्यावरून त्या दोघांच्या कामाकडे सिंहावलोकन करण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा? कपिल तर खूप मला वाटतं हे 1.5-2 वर्ष या गोष्टीवर त्यांनी काम केलंय सगळ्यांनी. मी सचित, कपिल आणि आणखीनही विशाल इनामदार मला वाटतं त्या कथा विस्तारामध्ये होता. तर ते कपिल बरोबर काम करण्याचा माझा पहिला एक्सपिरियन्स. पण पहिल्याच नरेशन मध्येच माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने तो, म्हणजे मी सचितला म्हणलं की कपिल जे म्हणत होता त्याच्या जवळ जाण्याचा जर मी प्रयत्न केला तरी ही फिल्म खूप सॉलिड होईल, इतकं तो इंटेन्सली ते सगळं वर्णन करत होता. त्यामुळे त्याची आता प्रतिक्रिया ही माझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे की तुला जे वाटलं होतं त्याच्या जवळपास हे गेलं का. यात कपिलनी छोटासा रोल पण केलाय, माझ्या बरोबरच आहे. तो एक सिक्वेन्स आहे माझ्या ऑफिस मधल्या कोलिगचा, माझ्या सरांचा रोल त्याने केलाय आणि त्यामध्ये आम्हाला गंमत मजा करता आली म्हणजे काहीतरी. आणि गिरीश बद्दल बोलताना मला सांगायचं की गिरीशचा पण हा जो थ्रिलर हा जो जॉनर आहे तो त्याच्याही खूप हातातला आवडीचा आहे. आणि मी त्याच्याबरोबर खरंच खूप जास्त काम केलंय. त्याची लव्ह बर्ड्स,
किंवा फायनल ड्राफ्ट किंवा रुद्रम सारखी एक अख्खी मालिका किंवा एक डाव धोबी पछाड हे त्याच्याबरोबर केलेली कामं आहेत. त्यामुळे त्या लेखकांनी लिहिलेली वाक्य समजण्याकरता जे काही एक कधी कधी एक सहज लिहिलेलं वाक्य पण काय अर्थाने म्हटलं जाऊ शकतं ह्याच्या कदाचित जास्त पॉसिबिलिटीज मला कदाचित जास्त कळतात असं मला वाटतंय. अर्थातच ते सगळं गिरीश जेव्हा बघेल तेव्हा तो मला वेड्यात काढेल आणि तो म्हणेल की हे मुळामध्ये तसं नव्हतंच तिकडे, म्हणजे चुकीचंच तुम्ही इंटरप्रिट केलेलं आहे वगैरे असं ते होईल, तेही मला माहिती आहे. बोलूच शकतो. हा सुरात तर पण तरी सुद्धा मला प्रयत्न किंवा मला त्याचा ऍसेट असा होता की त्याची शैली माझ्या तोंडातनं बरेचदा गेलेली असल्यामुळे मला ते कदाचित थोडस जवळ जाता आलं असेल अशी आपण आशा करू. जर व्यक्तिरेखांचं कॅस्लिंग केलं असतं बुद्धिबळामध्ये ज्या पद्धतीने अदला बदल, तर त्या कशा पद्धतीच्या झाल्या असत्या किंवा त्या आवडल्या असतात? म्हणजे प्रियाच्या जागी मी आणि माझ्या जागी प्रिया, चॅलेंज म्हणून स्वीकारायला हरकत नाही. पण आता मला वाटतं की आत्ताचं कास्टिंग जास्त ऍप्ट असावं. पण येस, मी बघू शकते प्रियाला त्या दोन्ही भूमिकांमध्ये. तिने त्या वेगळ्या आणि खूप चांगल्या केल्या असत्या, 100% मला खात्री वाटते. प्रियाला बघितलंय मी वेगळा ग्राफ करताना, जवळनं बघितलंय. सो तिने तो ग्राफ खूप चांगला पेलला असता असं मला वाटतंय. त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून प्रियाविषयी ही खात्रीच वाटते की तिने उत्तम केलं असतं आणि आवडलंही असतं मला बघायला. ऑफकोर्स मजा आली असती किंवा ऍज अन ऍक्टर डबल रोल म्हणून एक्सप्लोर करायला नक्कीच आवडलं असतं. पण मी आय थिंक हे मी मुक्ताला म्हटलंही होतं, मी जेव्हा आत्ता ऍक्च्युली याच दरम्यान म्हटलं की ही फिल्म मला ऐकली गोष्ट तेव्हाही मला कळलं होतं की ही फिल्म मुक्ताची आहे, तिच्यासाठीची आहे. सो आय डोंट थिंक आय इमॅजिन माय सेल्फ, म्हणजे आय व्हेरी वेल इमॅजिन हर डुईंग दिस. काही काही गोष्टी असतात ज्या त्या माणसाने केल्या तर त्या जास्त चांगल्या संयुक्तिक असतात. तर मी ऑफकोर्स चॅलेंज म्हणून मी केलंही असतं आणि माझा रोल तर ती अगदीच सहज करू शकली असती, हेही मला माहिती आहे. सेमच आहे. हो, तुझ्या रोलच्या बाबतीत मी तेच म्हणेन. मला ते असं नाटकाच्या तालमींना आम्ही असं केलंय की पात्र आम्ही जरतरला पण तसं केलंय की पल्लवीचं पात्र मी वाचायचं, माझं पात्र तिने वाचायचं. तशी एक दिवस मजा येऊ शकते, म्हणजे आपलीच मोनोटोनी ब्रेक होते त्यांनी. तर तसं एक्सपेरिमेंट म्हणून करायला हरकत नाही. दोघी एकमेकांना माहित असणं म्हणजे पुरेपूर, म्हणजे त्याच्या परमिटेशन कॉम्बिनेशन हे सीन करताना जास्त अधिक पूरक पोषक असतात की थोडस म्हणजे ह्या काउंटरला हा आणखीन असं जर रिॲक्ट झालं तर मी नेमकं काय करीन हे थोडं आणखीन पझल मध्ये टाकणार असत? नाही, मला असं वाटतं की कम्फर्टेबल असतं. आणि मुळात ना व्यक्ती म्हणून माहिती असेल तेव्हा हे माहिती असतं की ही काही एकमेकांशी चाललेली स्पर्धा नाहीये काम करताना. ही प्रेक्षकांना हा सीन छान वाटावा या बेटरमेंट साठीच केलेला काम आहे की जास्त चांगलं काय करता येईल. त्यामुळे माणूस माहिती असल्यावर आपल्याला खात्री वाटते की जर थोडंसं इकडे तिकडे जरा तर समोरचा नक्की सांगेल की मला असं वाटतंय की ते जरा थोडंसं जास्त वाटलं किंवा कमी वाटलं, अजून करू शकतेस. किंवा प्रिया समोर असताना हे येऊ शकतं की आणखीन बेटर मेकअप होऊ शकतो, कदाचित ही साडी नको नेसू, इथपर्यंत पण तिचा सेन्स चांगला आहे, तो तेही ती हक्काने सांगू शकते. त्यामुळे माणूस माहिती असल्यामुळे जास्त चांगलं पोचवता येतं हे नक्की खात्री वाटते, भीती नाही वाटत. सचित ब्रीफ देताना सगळ्यात जास्त कोणाला द्यायचा आणि दोघींपैकी, की म्हणजे हे तुला माहिती आणि हे ना हे अशा पद्धतीने यायला पाहिजे असं काही व्हायचं नाही? तो खूप ब्रीफ द्यायचा, म्हणजे त्याला त्याच्यासाठी पण मला आवडलं त्याचं हेच की त्याला त्याची फिल्म मनातनं खूप माहिती होती. त्याला काही स्पेसिफिक गोष्टी हव्याच होत्या आणि त्याच्याविषयी मी विशेष कौतुकाने सांगेन की तो निर्माताही आहे, दिग्दर्शकही आणि नटही आहे. ते तिन्ही भूमिका वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये सिनेमात काम करत असतात. त्या कुठल्याही एका भूमिकेने दुसऱ्या भूमिकेला खाऊन टाकलं नाही. म्हणजे जर एखादा महत्वाचा सीन आहे आणि रिटेक करणं गरजेचं आहे तर त्याच्यातला निर्माता असं नाही म्हणाला की वो एडिट में हो जाएगा, चल जाएगा, कर ले, असं नाही झालं. त्याच्यात निर्माता शांत बसला, दिग्दर्शकांनी येऊन सांगितलं की आपल्याला वेळ नाहीये पण आपण एक अजून एक टेक करणार आहोत कारण मला अमुक अमुक हवंय, आणि ते केलं गेलं.
त्यांनी स्वतःच्या सीनला इतका जागरूक होता की हे खूप अवघड असतं ना की दिग्दर्शक म्हणून स्वतःच हिरोचे डबल रोल करणं म्हणजे, आणि जाऊन स्वतःचा चेक करायचा, शॉट नाही चांगलं वाटत आहे, हा एक म्हणजे ती actually- तटस्थपणा त्यावेळेला हा Objectivity पण असली पाहिजे. खूपच अवघड आहे ते, पण खूप तेव्हा फिल्म पासून बाहेर जाऊन ते बघायला लागतं. आपल्या स्वतःच्याच प्रेमात पडून चालत नाही, किंवा असंही नाही केलं त्यांनी की आता माझी बॅट मी बॅटिंग असं नाही केलं. हा शॉर्ट सीन कुणाचा, कारण त्याला सिनेमा करण्याचंच पॅशन होतं. त्यामुळे त्याबद्दल मला खूप कौतुक वाटलं त्याचं, की क्लॅरिटीनी तो सांगत होता आणि सूचनाही भरपूर देत होता. जर एखादी गोष्ट केली आणि त्याला आवडली तर ती फ्लेक्झिबली तो ऍक्सेप्टही करतो, नाही हे जास्त चांगलं वाटतंय, बरोबर आहे, मला पटलं, आवडलं असं. निश्चित या सगळ्यात असंभव हा शब्द दोघींसाठी कोणत्या गोष्टीच्या बाबतीत लागू पडतो? म्हणजे सिनेमात म्हणतोयस? ओव्हरऑल जगण्यात, किंवा हे असंभव आहे असं अशा पद्धतीचं काय असं वाटतं? अजून तरी काही असं असंभव अजून नाही मला वाटत आहे काही असंभव. असंभवाला कुठच्या मी सामोरी गेलीये, कदाचित मी सेफ गोष्टी तरी करते, किंवा हो. कुठलंच चॅलेंज मला असंभव वाटत नाही. असे दोन्ही पॉसिबिलिटी तर मला माहित नाही. पण येस, अजून मी असंभव गोष्ट केलेली नाही. कालच कदाचित मी केली, मी एका रॅम्प वॉकवर चालली आहे. ओ, जे असंभव नाही, पण माझ्यासाठी फारच लांबचं वाटलं मला. मराठी फॅशन एक रॅम्प वॉक झाला, जो आपल्या मराठी लोकांनी केलेला पहिला फॅशन शो होता. आणि मराठी जे विणकर आहेत, आपल्या ज्या संपुष्टात येत चाललेल्या ज्या मागाचं. हातमागाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कापड जी आहेत, त्यांचं एक काहीतरी त्यांना पुन्हा काय पुनरुज्जीवन मिळावं, किंवा त्यांचा उद्धार व्हावा, किंवा ते पुन्हा फॅशन मध्ये यावं, नवसंजीवनी यावी, या हेतूनी केला होता. म्हणून मी ऍक्च्युली चांगल्या रिझनसाठी होतं म्हणून मी चालले. आणि अनिशा बोरकर नावाची माझी मैत्रीण आहे, जी अर्थातच विक्रम फडणीस कडे शिकलेली आहे, तिच्यासाठी मी तो वॉक केला, जो आतापर्यंत न केलेली गोष्ट ती होती, आणि मी कधी करेन असंही मला वाटलं नव्हतं, पण काल मी ते केलं. प्रिया? माहित नाही, असा विचार नाही केलाय. एकच असंभव गोष्ट मला वाटत होती, जी मी खरं तर 2 वर्षांपूर्वी केली. ते परत करेन की नाही माहिती नाही, पण स्काय डाईव्ह मला वाटतं की म्हणजे माझी इच्छा होती. मला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतं, पण मला वाटलं नव्हतं की मी ते करू शकेन, पण ते मी केलं. पण हा, आता इफ त्याच झोन मधलं उत्तर द्यायचं तर मी बंजी जम्पिंग असंभव असंभव म्हणजे मी कधीच नाही करू शकत. कारण मला त्याचं एक ते भीती वाटते की ते सोडल्यानंतर असं उलट जाऊन आपटलं तर काय करणार. नको नको नको. स्काय डाईव्ह फ्री फॉल मध्ये काय डायरेक्ट वरनं पडलं की खाली एक टप्पा आउट, नाही तर एक टप्पा आवड्या. का करायचं हे सगळं? ऍक्च्युली काय माहिती, मला पण खूप भीती वाटते. एकदा ते केलं तेव्हा त्याची कमाल किक आली, म्हणजे कमालच वाटलं ते. करेपर्यंत असं धकधुक धकधुक होतं. मग असं वाटलं की आपल्या बरोबर इन्स्ट्रक्टर असणार आहे, आपण एकटंच असणार आहोत, तर ते देवाचं नाव घ्या आणि मारा उडी. पण मी परत नाही करणार ते. पुनर्जन्म या कॉन्सेप्टवर वैयक्तिक आयुष्यात विश्वास आहे? पुनर्जन्मावर विश्वास आहे का विचारतोस? काही अजून अंदाज नाहीये मला, पण म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या सगळ्या गोष्टी नाकारणं हे काही शहाणपणाचं नाही. खूप जणांचा खूप अभ्यास असतो त्याच्याविषयी. आकर्षण मात्र नक्की वाटतं. अनेक कथा पण ऐकल्यात, काही मित्रमैत्रिणींचे अनुभव ऐकलेत. बरेचदा असं म्हणतात की तुमच्या अंगावरच्या ज्या जन्मखुणा असतात त्या मागच्या जन्माशी निगडीत असतात. हो. सो कुतूहलही वाटतं, किंवा असंही म्हणतात की तुम्ही मागच्या जन्मात राहिलेल्या गोष्टी, अर्धवट राहिलेल्या गोष्टी या जन्मात करत असतात. त्यामुळे तसं असेल तर माहित नाही काय असेल, काहीतरी इंटरेस्टिंग असू शकेल असं वाटतं. पण मला काही अनुभव नाही, आणि त्या अनुषंगाने मी कधी विचार केला नाही. पण ते मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक मी वाचलं होतं, आणि त्यात मी गुंतले होते पूर्ण. आय थिंक साधारण सिमिलर मत आहे माझं, कारण असा काही अनुभव नाही आहे, त्यामुळे तसा हो माझा यावर विश्वास आहे असं नाही म्हणू शकत. पण एक खूप छोटीशी गोष्ट आहे. पुनर्जन्म असं नाही म्हणणार मी, पण मला असं वाटतं की कुठेतरी एनर्जीज एक्झिस्ट करतात. आणि म्हणजे माझ्या घरी ना गेले काही महिन्यांपासून, आणि माझी आई गेली 3 वर्षांपूर्वी, आणि मी नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पहिल्यांदा आमच्या खिडकीत एक कावळा आला.
आणि तो एक्झॅक्टली त्याच गोष्टी खातो ज्या माझ्या आईला खूप आवडतात. म्हणजे साय, गोड, आणि तो इतका काहीतरी, तो आरडाओरडा करत नाही, तो कावकाव करत नाही, काय नाही. तो एकटा कावळा येतो आणि तो खिडकीत शांतपणे बसतो. तो बरोबर 2 वेळेला येतो. सकाळी 8 वाजता. 8च्या आधी येत नाही, 8च्या नंतर येत नाही. कारण दॅट्स द टाइम जेव्हा मी उठलेली असते, बाबा ब्रेकफास्टला असतात. मी किचनच्याच खिडकीत येतो, बाकी कुठेही येत नाही. सो अशा वेळेला मला असं वाटतं की अरे, मला म्हणजे त्या कावळ्याला खायला घातलं तर मला असं वाटतं की मी आईसाठी काहीतरी केलं. सो पुनर्जन्म म्हणून नाही, पण कधी कधी ह्या फिलिंग्स असतात. पण जसं ती म्हणाली तसं ऐकीव गोष्टी खूप आहेत. अनेक लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. हो. मला काही त्याबद्दलचा प्रत्येकाची अनुभव नाही आहे. अपेक्षा. हा, Next. यश या संकल्पनेकडे कशा अर्थाने पाहत आणि या टप्प्यावर मागे वळून पाहताना नेमकं यश म्हणजे नेमकं काय असं वाटतं? यश कोण कसं मोजतो हे खूपच खरं तर व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे कधी पैशात, कधी कामात, कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात, कधी कोणाच्या आठवणीत असं असू शकतं. त्यासाठी नेमकं यश म्हणजे काय माहिती, मला मला अजून तरी काही वाटत नाही की आपण यशस्वी झालोय कशात. हे काही मुलाखतीतलं उत्तर नाहीये. खरं आहे, एक कायम असं एक ज्या काळात आपण जगतोय त्याच्यामुळेही असेल की असमाधानी नाहीये मी, पण यशस्वी झाले मी असं काही नाही वाटत. कारण असं पण आहे की आम्ही एक 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 प्रोजेक्ट करत राहतो ना, तर ते परत शून्यातनं सुरू होतं. म्हणजे एका क्षेत्रात मी अनेक वर्ष आहे, पण माझ्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट हे नवीनच आहे. म्हणजे नाटक असेल तर 1-2 वर्षात संपतं, सिरियल असेल तर केलीच मोठी तर 3-4 वर्षात संपते, पण ती पुन्हा नवीन भूमिका ही शून्यातनच करायची असते आणि पुन्हा त्याच्याविषयी येणारं यश अपयश हे त्या प्रोजेक्ट सापेक्ष असतं. त्यामुळे पुन्हा ऐकलेलंच हे की मानण्यावर असतं यश. वा वा वा, खूप छान, खूपच छान उत्तर दिले त्याने. मला मला अगदीच पटलंय ती काय म्हणतेय ते. मला एकच फक्त त्यात असं वाटतं, कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्याच्या ह्या फेजमध्ये आहोत आणि मला जसं करायचंय किंवा मला जिथे स्वतःला बघायचंय तिथे मी अजून पोचत नाहीये. आणि त्याच वेळेला असं कोणीतरी भेटतं जे येऊन तुम्हाला म्हणतं की तू तू काय कमाल अचीव्ह केलंयस, तू किती सक्सेसफुल आहेस, तू किती योग्य दिशेने तुझा प्रवास चालू आहे. तर त्यावेळेला असं हे प्रश्न मनात यायला लागतात की नक्की मग यश काय? त्यांना वाटतंय मी यशस्वी आहे, पण मला वाटतंय की मी यशस्वी नाहीये. सो ते मानण्यावरती असतं आणि ते त्या टप्प्याला सतत अचीव्ह कर. आज मला हे करायचंय, हे मी केलं, ठीक आहे, पण माझा त्याचा प्रवास तिथे संपला, पण पुढच्याचा प्रवास सुरू झाला ना शून्यापासून. त्यामुळे तो थांबणार कुठे? आणि हे मी लक्झरी बंगले गाड्या ह्याच्याबद्दल नाही म्हणते, हे मी प्युअर कामाबद्दल म्हणते. म्हणजे कामात जे प्रेम आणि जे जो आनंद आपण शोधू इच्छितो त्याला कुठे, मला असं वाटतं कुठे लिमिटच नाहीये. कारण प्रत्येक वेळेला ती म्हणली तसं आपण शून्यातनं तो नवं शोधतच राहणार आहोत. येस, रॅपिड फायर कडे जाऊया पटकन. एका शब्दात एकमेकींचं वर्णन सांगायचं असेल तर काय असेल? प्रिया म्हणजे प्रिया दिलखुलास. मुक्ता शांत, संयमी, प्रेमळ. 3 सेटवर सर्वात आधी कोण तयार होऊन असतं दोघींपैकी? दोघी. आम्ही दोघी. सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? डिपेंड. हा, मी काय सीन आहे. आणि मला असं वाटतं एक मला पुन्हा सांगावं असं वाटतं की बरेचदा वन टेक आर्टिस्ट वगैरे असं म्हणतात, पण ते काही फार महत्वाचं नाहीये. म्हणजे एका टेकमध्ये मी किती चांगलं पाठांतर केलं किंवा किती चांगला सीन केलं तर त्या ठिकाणी अप्रोप्रिएट झाला की नाही हे महत्वाचं आहे. म्हणजे नाटकासाठी वन गो हे महत्वाचं आहे, पण स्क्रीनवर तुम्ही 100 टेक घेऊन जर उत्तम काम केलं तर ते महत्वाचं नाही. 100 टेकला काही अर्थ नाहीये आणि वन टेकलाही तसा काही अर्थ नाहीये. पण तरी समजून घेऊन काम करायला आवडत असल्यामुळे जास्त टेक्स काही प्रिया पण देत नाही आणि मीही देत नाही, पण ते अचिव्हमेंट नाहीये असं मला वाटतं. खूपच अप्रोप्रिएट आन्सर. हो, पण हे एकदा झालं होतं सिटी ऑफ ड्रीम्सच्या सेटवरती. मला काही केलं ते जमत नव्हतं आणि मी 17 टेक दिलेत एका गोष्टीचे. आणि इतकं की मला एका पॉइंटला भीती वाटायला लागली, कॉन्फिडन्स माझा शॅटर व्हायला लागला की आपल्याला नक्की जमतंय की नाही. पण त्यावेळेला ऑफकोर्स नागेश कुकनूर यांनी शांत केलं. जसं ती म्हणाली तसं की जोपर्यंत ती मोमेंट, ती इमोशन, ती भावना तुमच्याकडनं त्या पात्रासाठीची करेक्ट आणि 100% डिलिव्हर होत नाही तोपर्यंत दिग्दर्शकांनी टेक घेत राहावे. कधी ते पहिल्याच ह्याच्यात येईल,
कधी 10व्या ह्याच्यात येईल. रिअल लाईफ आणि रियालिटी याच्यामधलं जर पाहिलं तर ऑनेस्टी याला किती महत्व आहे आणि तुमच्या दोघांपैकी कशा अर्थानं त्या मेजर केल्या जातात? रिअल लाईफ म्हणजे नक्की काय म्हणतोस तू? म्हणजे आपण ऑनस्क्रीन असताना त्या भूमिकेशी तद्रूप होणं किंवा एकजीव होणं, एकरूप होणं या पर्स्पेक्टिव्हने, आणि रिअल लाईफ मधलं एक असताना आपण फ्लॅम्बॉयन्स आपण ऍज अ सेलिब्रिटी म्हणून तुमच्याकडे एक असतो. अशा वेळेला खूप खरं असणं हे कधी कधी मारकही ठरतं. तर त्यामधले त्या दोन जर बॅलन्स आउट करायला गेलं तर खरं मला असं वाटतं की 3 आयुष्य जगत असतो आम्ही. एक स्क्रीनवरचं वेगळं पात्र, एक मी कॅमेरा ऑफ झाल्यावरची, आणि मी कॅमेरा चालू असतानाची. मी मुक्ताच आहे आत्ता आणि मुक्ता म्हणूनच बोलते आहे. पण कदाचित हे कॅमेरे बंद झाल्यावर मी तुझ्याशी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलते. एक पोझिंग असतं बरोबर. आणि ते कुठेतरी कोणीतरी मला बघतं आहे याचं भान असतं. ते आमच्या हातातलं नाहीये की मी आता एक पोझिंग घेते आहे, असं नाहीये. ते आपोआप होतं. म्हणजे कितीही दमलेला भागलेला ऍक्टर फोटो काढायला जर कोणी आला तर उभा राहतो, हसतो आणि फोटो देतो. किंवा दमलेला आणि खूप हे असेल तर म्हणतो की आज फोटो नका काढू, काय फोटोच असणार असतो, पण मी खूप दमली आहे असं मी सांगते. कारण मला त्या 2 आयुष्याच्या मधलं, म्हणजे नाटकात कसं विंगेच्या आत, विंगेच्या बाहेर आणि जस्ट एंटर होण्याच्या आधीचा जो क्षण असतो ना, तो हा क्षण आहे असं मला वाटतं. वा, कसं काय नेमकं जमतं ना? तिने इतकं योग्य आणि खरं सांगितलेलं आहे की मला यात एकही शब्द अजून सांगायचा नाही. परफेक्ट. वा 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 वा, काय मस्त बोलते. सगळ्यात आवडीची गोष्ट काय असते? ह्युमर, इमोशनल सीन, का जे रेग्युलर लाईफ मधले सीन्स असतात तशा पद्धतीचे काय आवडतं? मला ह्युमर खूप आवडतो. खूप कमी वेळा मला करायला मिळालाय. चांगला ह्युमर खूप कमी लिहिला जातो, पण मला खूप आवडतं. म्हणजे मला मला अवघड वाटतं आपल्या कुठच्या तरी टायमिंगमुळे, कामामुळे समोरच्याला हसवणं. त्यामुळे मला स्वतःला ह्युमर खूप आवडतो. ओके. मला असं वाटतं की जिकडे भावनिक गुंतागुंत जास्त असते ते मला शोधायला आणि ते मला स्वतःत आणायला जास्त आवडतं. पण मला जास्त चॅलेंज ह्युमरने मिळतो. कारण माझा मूळतः स्वतः मी अशी खूप, माझा सेन्स ऑफ ह्युमर काही फार ग्रेट नाहीये. मी अशी खूप विटी नाहीये. मला असं पटकन, मी हजरजबाबी नाहीये. मला पटकन सुचत नाही. मी जे असेल ते असं खरं खूप मनापासून असं इमोशनल वगैरे सगळं बोलते. त्यामुळे हा सगळं हार्ट टू हार्ट, म्हणजे काय जरा जास्तच आहे. तर मुक्ताचा पण सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. उमेशचा पण सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. तर मला ते टायमिंग नाही जमत ह्युमरचं. ते जर मला जमवता आलं आणि ते मला जर लेखकाने छान दिलं आणि मला ते काढता आला त्यातला इनोसन्स बाहेर, तर मला ते जास्त चॅलेंजिंग वाटतं. शूट नंतर पटकन शूट सोडूया आणि घरी जाऊया किंवा पार्टी करूया, असं दोघींपैकी काय वाटतं? घरी जाऊया. वयानुसार बदलतं ते हळूहळू. खूप आधी पार्टी करायला जायचे मी. आता मला लक्षात येतं की दुसऱ्या दिवशी चेहरा खराब दिसू शकेल, त्यामुळे घरी जाऊन शांतपणे झोपू, सगळं चेहऱ्याचं काय असेल ते करू, मेकअप काढू शांतपणे, पुढची प्रॉडक्ट्स लावू, चेहऱ्याला शांत झोपणे, उद्या छान येऊ. घरी डायरेक्ट. फेवरेट ऍक्टर्स म्हणजे जगभरातले असू शकतील किंवा मराठी किंवा हिंदी? ऍक्टर्स, 3 ऍक्टर्स किंवा डिरेक्टर, काय जे योग्य वाटतं? मेरिल स्ट्रीप आवडतात, त्या खूपच काम आवडतं. भक्ती बर्वे, त्यांची कामं बघून वेडी झाली आहे मी. 3च हा अन्याय आहे, पण इरफान खान, तब्बू, डिरेक्टर्स पैकी अविनाश अरुण, राही बर्वे, त्याची एकच फिल्म मी बघितली पण मला खूप आवडली. आता दुसरी येते मयसभा. हो, मयसभा येते. आय एम एक्साइटेड. फॅन म्हणून मला आनंद होतोय. आदित्य सरपोतदार, किती खूप आहेत रे. मला खूप जण राहिले, पण मला खरंच अजून खूप आहेत. पण आपण काहीतरी वेगळा इंटरव्ह्यू भर मी बोलू शकेन. इतकी ऍक्टर, ऍक्ट्रेसेस आणि डिरेक्टर्स पण मला आवडतात की ज्यांचं काम बघत राहावं असं वाटतं. ऍक्ट्रेसेस किंवा ऍक्टर्स मध्ये मेरिल स्ट्रीप ऑफकोर्स.
एक आमच्यात अजून एक कॉमन नाव आहे जे आपण त्या दिवशी बोललो, अँड्रू स्कॉट नावाचा एक ऍक्टर आहे, कमाल ऍक्टर आहेत ते. मला ना खूप मनापासून आणि खूप लहानपणापासून अश्विनी भावे खूप आवडतात, खूपच जास्त आवडतात. म्हणजे आत्ताही मला तिचं काम आवडतं आणि लहानपणी मला अश्विनीताईचं काम खूप आवडायचं. आणि थोडं बायस्ड वाटेल पण मला असं वाटतं की खूप चॅलेंज करणारा को ऍक्टरला पण आणि स्टेजवरती सुद्धा मला असं वाटतं की उमेश इज वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स आमच्या जनरेशनमध्ये. आणि माझा नवरा आहे वगैरे म्हणून मी नाही नाव घेत, मला खरंच खूप मनापासून तो कलाकार म्हणून आवडतो. आणि अजून काय डिरेक्टर्स ना खूप आहेत बाबा. आदित्य सरपोतदार ऑफकोर्स, राजकुमार हिरानी मला फारच, म्हणजे मी जवळनं काम केलंय त्यामुळे माहितीये. नागेश कुकनूर, मी कधीच म्हणजे डोळे झाकून त्या माणसाबरोबर पुन्हा 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 काम करू शकते. मला असं आठवतं मी तिला म्हटलं होतं की ऍक्टर्सना असा तावून सुलाखून बाहेर काढणारा दिग्दर्शक आहे तो, कमाल दिग्दर्शक, म्हणजे त्यांच्याबरोबर कायम मी काम करत राहू शकते. हंसल मेहता, बाई बरीच आहे लिस्ट खरंच. बीटीएस किस्से सगळ्यात जास्त कोणाकडे असतात दोघींकडे? बीटीएस फुटेज माझ्याकडे असतं. किस्से दोघी करतो पण फुटेज त्याच्याकडे, त्याचं माझ्याकडे असतं. कारण मुक्ता काय असं लगेच फोन काढून रेकॉर्ड करत बसल्यातली नाहीये, मी आहे. प्रत्येक मोमेंटचे बीटीएस प्रियाकडे खूप आहेत. म्हणजे किती टीव्हीची आहे? नाही, एवढे नाहीये, कारण मी ऍक्च्युली तितके दिवस काम नाही केलं या चित्रपटाला तिच्या बरोबर, त्यामुळे तेवढं नाहीये. पण मेमरीज खूप आहेत ऍक्च्युली. मी जसं ह्या इंटरव्ह्यूत म्हटलं का आधी म्हटलं मला आठवत नाहीये, पण आम्ही इथेच म्हटलं बहुतेक, एकत्र जेवायला जाण्यापासून, पुस्तकांबद्दल गप्पा मारण्यापासून ते हिंदी क्षेत्र कसं आहे, तिथे काम कसं चालतं इथपासून ते आता या चित्रपटाबद्दलच्या गप्पा मारण्यापासून ते सगळ्याबद्दलच्या आमच्या गप्पा, आमचं नाच गाणं, वेगवेगळं खाणं मागवणं, मोमोज, गाजर हलवा, आम्ही खाल्लेली कुमावनी थाळी, आय थिंक ह्या प्रत्येकाची एक स्पेशल मेमरी आहे. आणि म्हणजे हे सुद्धा की झालं का ग तुझं शूटिंग, हो ग तुला मिस करतेय, सो आता मी नसणार आहे, आता माझी आठवण काढ, किंवा मग ती मसुरीला गेली तेव्हा की आता पोचलीस का मसुरीला. असं मला असं वाटतं की हे गिव्ह अँड टेक, किंवा ह्या ज्या माझ्याकडे आठवणी आहेत ह्यात सगळ्यात बेस्ट, हेच सगळ्यात बेस्ट बीटीएस आहे. सो स्वीट यार, तुम्ही इतका आपलेपणाने बोललात लेट्सअप सोबत, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. कारण शेवटी तू म्हणतेस ना त्या आठवणी येतात, प्रेक्षक थिएटरमध्ये येऊन त्या आठवणी शेअर करतील असं मला वाटतं, आणि ती आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाची मराठी सिनेमाची गरज आहे. सो चित्रपटगृहामध्ये जाऊन 21 नोव्हेंबरला असंभव हा चित्रपट जरूर बुगा जरूर बघा. खूप दिवसांनी तुझ्याशी गप्पा मारायला मजा आली. ऍज युजल तू काहीतरी वेगळंच विचारलंस आणि वेगळा विचार करायला लावून वेगळे प्रश्न, वेगळी उत्तरं आमच्याकडनं आली, त्यामुळे आधी थँक्यू. आणि येस, 21 तारखेला आमची फिल्म रिलीज होते असंभव. मनापासून केलेली फिल्म आहे. एक चांगला सस्पेन्स थ्रिलर असेल असं आम्हाला नक्की वाटतंय. थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण मोठ्या पडद्यावर बघण्यासारखी व्हिज्युअल्स त्यामध्ये असणार आहेत आणि गोष्टही छान बनली आहे. आम्ही तुमची वाट बघतोय 21 नोव्हेंबर पासून थिएटर्समध्ये असंभव. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू.